मृदुंगाचा ताल, गोडी अभंगाची, पालखीचा सोहळा, सुखद अनुभूती वारीची, घेऊन आलोय तुमच्यासाठी खास वारी पंढरीची. रामकृष्ण हरी माऊली. वारी पंढरीची पावर्ड बाय उषा, असोसिएट स्पॉन्सर्स हिरो डेस्टिनी आणि राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड या पुढारी न्यूजच्या विशेष कार्यक्रमात मी अदिती तरडे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. विठ्ठल टाळ, विठ्ठल दिंडी, विठ्ठल तोंडी उच्चारा, विठ्ठल अवघ्या भांडवला, विठ्ठल बोला विठ्ठल, विठ्ठल नाद, विठ्ठल भेद, विठ्ठल छंद विठ्ठल, विठ्ठल सुखा, विठ्ठल दुखा, तुकया मुखा विठ्ठल. असंच विठ्ठल 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 करत विठ्ठलाच्या ओढीने लाखो वारकऱ्यांची पावलं पंढरीकडे धाव घेतात. आता विठ्ठलाच्या भेटीसाठी काहीच दिवस उरलेत. वारकऱ्यांच्या याच प्रवासाचा खास कार्यक्रम सुरू करूयात, वारी पंढरीची. वारी म्हणजे स्वतःचा स्वतःपर्यंत झालेला प्रवास. धावपळीच्या आयुष्यात हरवलेल्या स्वतःला शोधत, अहमपणाचा त्याग करत जेव्हा वारकरी पंढरीच्या दिशेने पाऊल टाकतो, तेव्हा प्रत्येक पावलागणिक आत्मिक शांततेचा शोध सुरू होतो. आणि याच आत्मशोधाच्या प्रवासातील सर्वात भावूक आणि महत्त्वाचा टप्पा म्हणजे वाखरीतलं शेवटचं रिंगण. वारीच्या पवित्र सोहळ्यात अनेक लहान मोठी रिंगणं पार पडतात, मात्र पंढरपूरच्या अगदी उंबरठ्यावर असलेल्या वाखरीतील शेवटचं गोल रिंगण हे या संपूर्ण वारीतील सर्वात मोठं, विलोभनीय आणि अत्यंत भावपूर्ण रिंगण मानलं जातं. विठुरायाच्या प्रत्यक्ष भेटीपूर्वी लाखो वारकऱ्यांच्या उत्साहाला शिखरावर नेणारं हे वाखरीतलं रिंगण. विठुरायाच्या भेटीपूर्वी लाखो वारकऱ्यांच्या उत्साहाला शिखरावर नेणारं या वाखरीतल्या रिंगणाला खूप महत्त्व आहे. वाखरी हा शब्द उच्चारला की डोळ्यासमोर उभं राहतं ते वाखरीतलं सगळ्यात शेवटचं आणि भलं मोठं होणारं रिंगण. मी वाखरीच्या रिंगण मैदानावरती या ठिकाणचं दृश्य आपण पाहू शकतो. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातलं सगळ्यात शेवटचं आणि सगळ्यात भव्य आणि दिव्य होणारं रिंगण याच वाखरीच्या ऐतिहासिक मैदानात संपन्न होत असतं. खर तर वारीचा सोहळा, चला पाहू डोळा, आनंदाचा माळा, पांडुरंग अशा भक्तिभावात आणि टाळ मृदुंगाच्या गजरात लाखो वारकरी या ठिकाणी वाखरीमध्ये दाखल झाले. या रिंगण महत्वाचं आहे. याची महत्वाची कारण आहेत. पहिलं कारण म्हणजे वारीमधलं हे सगळ्यात शेवटचं गोल रिंगण आहे. आणि वाखरी हा सर्व संतांच्या पालखी सोहळ्यामधला शेवटचा मुक्कामाचं ठिकाण आहे. म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा, संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा, संत सोपान काका महाराजांचा पालखी सोहळा, किंबहुना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ज्या ज्या संतांची पालखी सोहळे पंढरीत येतात त्यातील सर्व संतांची पालखी सोहळे याच वाखरी या ठिकाणी मुक्कामी असतात. आपण नेहमीचं रिंगण पाहिलं तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये जी नेहमीची रिंगणं होतात, या ठिकाणी फक्त संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी असणारे वारकरी रिंगण सोहळ्यामध्ये सहभागी होत असतात. ज्या मातीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील अश्व धावणार आहेत, ती माती कापाई लावून जात आहेत. इथं वेगवेगळे आनंद उत्सव, वेगवेगळे खेळ खेळून या ठिकाणाहून जात आहेत. एवढं महत्व या रिंगण सोहळ्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं. पंढरीची वारी हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक लोकजीवनाचा संस्कार प्रवाह आहे. भक्तिप्रेमाची अनुभूती घेऊन सदाचारी जीवनाची वाटचाल घडवणारी ती खऱ्या अर्थानं संस्काराची शाळा आहे. आणि या रिंगणाचं दुसरं महत्वाचं म्हणजे एकमेव गोल रिंगण आज वाखरीमध्ये या ठिकाणी संपन्न होतं. आणि याच्या बाजूला जर आपण पाहिलं तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातलं दुसरं उभं रिंगण असेल, किंवा संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातलं उभं रिंगण असेल, संत सोपान काका महाराजांच्या पालखी सोहळ्यातलं उभं रिंगण असेल, अशी वेगवेगळी उभी रिंगणं सुद्धा या ठिकाणी संपन्न होतात. पण या वारीच्या वाटचालीतलं सगळ्यात शेवटचं गोल रिंगण या ठिकाणी संपन्न होतं. आणि म्हणून या वाखरीच्या मातीला खूप मोठा इतिहास आहे आणि खूप मोठं महत्व आहे. आणि या रिंगण सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी, याची देही याची डोळा हा रिंगण सोहळा अनुभवण्यासाठी लाखो वारकरी या ठिकाणी गर्दी करताना पाहायला मिळतात. कॅमेरा पर्सन सतीश कदम यांच्यासह दिलीप जगताप, पुढारी न्यूज, वाखरी. वाखरीतलं रिंगण म्हटलं की डोळ्यांसमोर उभं राहतं ते टाळ मृदुंगाच्या गजरात धावणाऱ्या अश्वांचं आणि लाखो वारकऱ्यांच्या उत्साहाचं दृश्य. मात्र या रिंगणाची साक्ष देणारी जवळपास 200 वर्षांची एक ऐतिहासिक विहीर आजही वाखरीत उभी आहे. बाजीराव विहीर म्हणून या ओळखल्या जाणाऱ्या विहिरीचा इतिहास थेट दुसरे बाजीराव पेशवे आणि विठ्ठल मंदिराशी जोडलेला आहे. मी सध्या उभा आहे वाखरीतील ऐतिहासिक बाजीराव विहिरीजवळ. या ठिकाणी रिंगण सोहळा संपन्न होतो.
अनेक वारकरी या ठिकाणी येतात, इथून निघून जातात. पण या ऐतिहासिक बाजीराव विहिरीला गेल्या 200 वर्षांचा मोठा इतिहास असलेलं पाहायला मिळतं. या विहिरीचं दृश्य आपण पाहू शकतो. उपलब्ध ऐतिहासिक नोंदीनुसार इसवी सन 1811च्या दरम्यान दुसरे बाजीराव पेशवे यांनी ही विहीर आणि आजूबाजूची जमीन तत्कालीन सरदार खाजगीवाले यांच्याकडून विकत घेऊन विठ्ठल मंदिराला अर्पण केली. विठ्ठलाच्या पूजेसाठी लागणारी तुळस आणि फुलांची लागवड या विहिरीच्या पाण्यावर व्हावी ही त्या मागची संकल्पना होती. या ऐतिहासिक कागदपत्रांनुसार या व्यवहारात विहिरीसाठी स्वतंत्रपणे 400 रुपये देण्यात आल्याचा उल्लेख आढळतो. त्या काळात ही विहीर विठ्ठलाची विहीर म्हणूनही ओळखली जात होती. त्यामुळे या विहिरीचं महत्व केवळ पाण्यापुरतं मर्यादित नसून ते वारीच्या इतिहासाशी आणि विठ्ठल भक्तीशी जोडलेलं आहे. काय बदलला, वारीचं स्वरूप बदललं, पण या विहिरीनं शेकडो वर्षांचा इतिहास शांतपणे पाहिलाय. पालखी सोहळा, रिंगण सोहळा आणि लाखो वारकऱ्यांच्या जयघोषाची साक्षीदार म्हणून ही विहीर आजही दिमागात उभी आहे. त्यामुळे रिंगणाचा इतिहास समजून घेताना या विहिरीचं महत्वही तितकंच महत्वाचं आहे. या विहिरीचं दृश्य आपण पाहतोय. ही विहीर पाहिली तर या विहिरीची रुंदी 18 फूट आहे आणि हिची खोली 65 फूट आहे. 62 पायऱ्या या सगळ्या बाजीराव विहिरीला पाहायला मिळतात. 6 टप्प्यामध्ये ही विहीर आहे. हिला 12 असं सुद्धा म्हटलं जातं. वारीची परंपरा जर आपण पाहिली तर वारी करत असताना वारी ही परंपरा आहे. या महाराष्ट्राचं आध्यात्मिक वैभव आहे आणि वारीची परंपरा या ठिकाणी हे करत असताना हा जो ठेवा आहे, जी संस्कृती आहे, जी परंपरा आहे, ती जतन करण्याचं काम सुद्धा केलं जात आहे. पुणे पंढरपूर महामार्गावरती विहीर आहे. या विहिरीचं जतन सुद्धा सध्या करताना पाहायला मिळतंय आणि वारीच्या वाटचालीत ही विहीर सगळ्यांसाठी, वारकऱ्यांसाठी तितकीच महत्वाची. कॅमेरा पर्सन सतीश कदम यांच्यासह निलेश जगताप, पुढारी न्यूज, वाखरी. सर्व संतांची लाडकी बहीण संत मुक्ताई यांचा पालखी सोहळा तब्बल 600 किलोमीटरचा प्रदीर्घ खडतर पायी प्रवास पूर्ण करून अखेर पंढरपूर नगरीत दाखल झालाय. आषाढी वारीत विठुरायाच्या नगरीत सर्वात पहिलं आगमन होण्याचा मान लाडक्या मुक्ताबाईंच्या पालखीला मिळालाय. पण खरी उत्सुकता आणि ओढ तर पुढे आहे. पंढरीत पाऊल ठेवल्यानंतर आता मुक्ताई आपल्या ताटातूट झालेल्या लाडक्या भावंडांच्या, विशेषतः ज्ञानोबा माऊलींच्या भेटीसाठी उत्सुक झाली आहे. यासाठी मुक्ताबाईंची पालखी पुन्हा वाखरीच्या दिशेने मार्गस्थ होईल. तिथे ज्ञानोबा माऊलींची भेट घेऊन संत मुक्ताई यांचा पालखी सोहळा पुन्हा दिमाखात पंढरपूरमध्ये प्रवेश करेल. 318 वर्षाची परंपरा असलेल्या आदिशक्ती मुक्ताई नगरहून निघालेली 28 दिवसाचा प्रवास करत 650 किलोमीटरचा प्रवास केलेला आहे. 28 दिवस हा प्रवास करत आज आदिशक्ती मुक्ताईची पालखी पंढरपूर येथील मुक्ताई मंदिरामध्ये विसावलेली आपल्याला पाहायला मिळते. याच पालखीचा विसावा झाल्यानंतर आज पंढरपूरमध्ये दर्शनासाठी पालखी ठेवण्यात आलेली आहे. उद्या दशमीला आपण बघितलं तर हीच पालखी वाखरी येथे सर्व भावंडांना आणण्यासाठी सामोरे जाते. माझ्याबरोबर पालखी सोहळा प्रमुख आहेत. काय सांगाल की कशा पद्धतीचा प्रवास होता, काय होता? ही पालखी महाराष्ट्रामध्ये जी काही पालखी सोहळे आहेत त्यांच्यात आदिशक्ती मुक्ताईंचा एक प्रचंड असा प्रदीर्घ वर्षाची परंपरा असलेला, 30 शतकापेक्षा अधिक परंपरा असलेला हा पालखी सोहळा जवळजवळ सर्वात लांबचाही पालखी सोहळा आहे. सर्वात जास्त दिवसाचा आहे. मानाचाही पालखी सोहळा आहे. काल त्या सोहळ्याचं पंढरपूरमध्ये आगमन झालं. उद्या आम्ही दशमीला वाखरीला सर्व संतांना घेण्याकरता त्यांच्या सामोरे जाणार आहोत. या नामदेवराय इथले जे वतनदार आहेत, वतन आमची पंढरी मिराशी, तर त्या नामदेवरासोबत मुक्ताबाई जातील आणि मुक्ताबाई हे नामदेवाचे आजी गुरु आहेत, गुरुनाम गुरु, आणि म्हणून मग ते मुक्ताबाईंचा मान आहे सगळ्या संतांना पंढरपूरमध्ये आणायचं. इथले सगळं सोपस्कार एकादशीला प्रदक्षिणा, द्वादशीला इथं सगळं, त्रयोदशीला ज्ञानेश्वर महाराजांच्या कडून आईसाहेबाला मिळणार जे साडी चुडी आहे तो कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे होतो. ती साडी आपण आईसाहेबाला बीजेच्या दिवशी भाऊबीजेला ते परिधान केले जाते, त्यांचाही कार्यक्रम असतो. आणि मग एकादशीला प्रदक्षिणा करून, पौर्णिमेला काला करून आणि पांडुरंगाची भेट घेऊन हा पालखी सोहळा पुन्हा परतच्या प्रवासाला निघतो. माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर. वाखरी हे केवळ एक गाव नाहीये, तर वाखरी ही एक भावना आहे की आता पंढरपूर फार जवळ आहे. विठुरायाच्या भेटीचा क्षणही जवळ आलाय. शेकडो किलोमीटरचा खडतर पायी प्रवास, या सगळ्या प्रवासाने थकलेल्या, तुटलेल्या पावलांमध्ये आज एक वेगळाच अवर्णनीय उत्साह भरून आलाय. पावलांचा थकवा गळून पडलाय, कारण त्या सावळ्या परब्रह्माचं, लाडक्या विठुरायाचं दर्शन घडणार आहे. ओढ लागलेली दर्शनीची,
आणि केंदूर ते जवळ किती किलोमीटर आलं? 300 किलोमीटर चालत आलेलो आहे केंदूर गावावरून तर इथं वाखरीवर पर्यंत आलेलो आहे. आणि खास विठोबाच्या ओढ लागलेली, विठोबाचं कधी दर्शन होईल अशी आम्हाला आठवण होत आहे त्यांची. विठुरायाच्या दर्शनासाठी वारकरी चालत हसत खेळत नाचत अगदी आनंदाने दौडत आलेलो आहे. उद्या विठुरायाच्या दर्शनाची आस लागलेली आहे. वाटणी येताना आम्हाला कांडोरा महाराज दिंडीत पाऊस लागला, ऊन वाऱ्याचे तमाने वळखता सर्व वारकरी आनंदाने नाचत आले आणि 300 किलोमीटर नाचत आले. कुणी आजारी पडले नाही. सरकारने बी सुविधा चांगल्या केलेल्या आहेत. इतका आनंद होतोय कारण आम्ही इतके 15 दिवसाचा जो प्रवास करून आलेला आहोत तो थकवा जाणवत होता, ऊन लागत होतं, पण आज आम्हाला काहीच तहान भूक पण लागत नाहीये आणि कधी विठ्ठलाला पाहतोय, विठ्ठलाचा कळस किंवा आजही असं आम्हाला वाटतं की आज आमच्या बरोबर विठ्ठल आहे. भेटी लागायची वा लागलीच असं आम्हाला सर्व भक्तांना विठोबारायाची आस लागलेली आहे. विठोबाच्या दर्शनाची आस लागलेली आहे. विठुरायाच्या दर्शनाची खूपच आस लागलेली आहे. इतका म्हणजे कोणताही असा थकवा जाणवत नाहीये आणि खरंच विठ्ठला कधी पाहिजे असं झालेलं आहे आम्हाला. माझे आता खरं तर हृदय भरून आलेलं आहे. त्यामुळे मी एक अभंगाची ओळ म्हणतो. भेटी लागी देवा लागली से आस, भेटी लागी देवा लागली से आस, पाहे रात्रंदिवस पाहे रात्रंदिवस वाट तुझी. वारी म्हटली की प्रत्येकाचं लक्ष वेधून घेतात दिमाखात चालणाऱ्या संतांच्या पालख्या, शिस्तीत चालणाऱ्या दिंड्या आणि डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन चालणाऱ्या लाखो माऊली. पण या सोहळ्याला खरी लय, एकच ठेका आणि ऊर्जा देणारी एक अत्यंत महत्वाची गोष्ट अनेकदा सहज दुर्लक्षित राहून जाते आणि ती गोष्ट आहे टाळ. दिसायला अत्यंत साधं धातूच्या 2 चकत्यांचं हे वाद्य, पण जेव्हा वारकरी टाळ हातात घेतो आणि आपल्या लाडक्या विठुरायाच्या नामाचा गजर करतो तेव्हा त्यातून निघणारा नाद थेट काळजाला भिडतो. हातातील या टाळांच्या तालावर वारकऱ्यांची थकलेली पावलं पुन्हा नाचू लागतात. अंगात नवचैतन्य संचारतं. साधं दिसणारं हे वाद्य वारकऱ्याच्या जन्मापासून ते त्याच्या जीवनवारीपर्यंत त्याच्या जगण्याचा जणू काही स्थायी भाव बनतं. टाळाचं महत्व नेमकं काय, टाळाची परंपरा काय, हे सगळं आपल्याला वारकऱ्याकडून जाणून घ्यायचे. माझ्यासोबत वारकरी आहेत रामकृष्ण हरी माऊली. टाळ तुमच्यासाठी नेमकं काय? टाळ आमच्यासाठी विठ्ठल आहे. विठ्ठल टाळ, विठ्ठल दिंडी, विठ्ठल तोंडी विचारा. टाळ एक माणसाला स्फूर्ती निर्माण करणार आहे. टाळ एक माणसाला नवीन ऊर्जा निर्माण करणार आहे. टाळ एक आमचे जीवन आहे. टाळ एक आमचं सर्वस्व आहे. टाळाचं महत्व काय असतं वारीमध्ये? टाळ हे टाळातून विठ्ठल अशी ध्वनी निघते आणि टाळातून आपल्याला ऊर्जा भेटते. मी 20 वर्षाला टाळ वाजवतो. टाळ हे जीवनामधला सर्वात ऊर्जा आहे आणि सर्व सुखानं तुका म्हणे देह भरिला विठ्ठल, कान क्रोध केले घर विते. असं प्रत्येक माणसाच्या टाळकऱ्याच्या जीवनामध्ये हे विठ्ठल अंतकरणामध्ये साठवलेलं आहे. साठविला हरी जिही हृदयी मंदिरी, त्यांची सरळ येरजार झाला सुपल व्यापार. कॅमेरा पर्सन सतीश कदम यांच्यासह निलेश जगताप, पुढारी न्यूज, वाखरी. लाखो वारकरी शेकडो किलोमीटरची पदयात्रा करतात, पण त्यांच्या खांद्यावर असते ती फक्त एक छोटीशी पिशवी. पण विचार करा, एवढ्या लांबच्या प्रवासात या छोटीशा पिशवीमध्ये नेमकं असतं तरी काय? एखादी कपड्याची जोड, जपमाळ, बुक्का, ज्ञानेश्वरी किंवा अभंगगाथा आणि प्रवासापुरता थोडासा सुका फराळ. वरवर पाहिलं तर हे प्रवासासाठी लागणारं अगदी साधं सामान दिसेल, पण जरा खोलवर डोकावून पाहिलं तर त्या पिशवीत दडलेलं असतं आयुष्याचं खूप मोठं तत्वज्ञान. कमी गोष्टीतच कसं पूर्ण समाधान शोधायचं, अवाजवी गरजांचा बोजा बाजूला ठेवून मोकळ्या मनाने कसं चालायचं, हेच ही छोटीशी पिशवी आपल्याला शिकवते. एका वारकऱ्याच्या या साध्याशा पिशवीत जेव्हा आपण डोकावतो तेव्हा त्यातून साधेपणा, अगाध श्रद्धा आणि तृप्ततेचा एक अत्यंत अलौकिक प्रवास उलगडतो. नाश्ता असतो, मेडिकल असतं, पाण्याची बॉटल असते, बॅटरी असते, उजेडासाठी, पांघरासाठी पन्नी लागते, रेनकोट लागतो,
ही चटणी आहे. जर भूक लागली चालताना तर वारकरी ह्या चटणीवरती, ही चटणी खाऊन वारकरी वारीमध्ये चालतात. ही बॅटरी आपण जर वारीमध्ये पाहिलं तर अंधाऱ्या ठिकाणी यांच्या राहुटे असतात. वारकरी राहुट्या ठोकून त्या ठिकाणी राहतात. वेगवेगळे छोटे छोटे प्राणी वगैरे त्या ठिकाणी येऊ शकतात. आणि रात्री घराच्या बाहेर पडता त्या राहुटीच्या बाहेर पडताना प्रकाश पडावा म्हणून टॉर्च सुद्धा प्रत्येक माऊलींकडे पाहायला मिळतो. आणि ह्या जर पाहिल्या तर रोज उठल्यानंतर आवरण्यासाठी लागणारा आरसा, कंगवा, या सगळ्या वस्तू या माऊली तुमच्याकडे पाहायला मिळतात. खिशातले पैसे नसले जवळ तरी वारी सुखरूप होते. सगळं मोफत होतं, पूर्ण भेटतं साहित्य आम्हाला खायला. पिशवीमध्ये काय थोडा नाश्ता आहे, एक बिस्लरी आहे, वांगता अंगार घेण्याचा आणि थोडं मेडिकल आहे. आम्हाला आनंदाचा फरक काय वाटत नाही. कपडे असो नसो भेटलो तरी काय वाटणार नाही आम्हाला. अजिबात काय वाटत नाही. भेजू मालूच्या आराम चालतो. थोडं फार नाश्त्याचं आहे आणि आंघोळ केली की गन पावडर हे करायचं. एवढं साहित्यामध्ये तुमच्या किवारी होते. गोळ्या औषध येतात. ते टाळं वाढले की आमचा अंग हालत आम्ही असे उड्या मारीत रस्त्याने पळतो. मुख्यमंत्र्यांना इतकी सोयी केली तुम्हाला सांगत म्हणजे जागोजाग पाणी, फिल्टर पाणी. पाय दुखत नाही. आनंदच आहे देहाचं दुःख विसरायचा. सुखा लागी जरी करीशी तळमळ, तरी तू पंढरीशी जाय एक वेळ. मग तू अवघाची सुखरूप वसी जन्मोजन्मीचे दुःख विसरसी. हा आनंद ब्रह्मानंद एवढा होतो की माणसाला जन्मजन्मातलं दुःख विसरलं जातं. माणसाने जीवनामध्ये एक वेळेस तरी पंढरपूरच्या सोहळ्याची वारी करावी, तरच आपलं जीवन धन्य आहे. वाखरीच्या शेवटच्या रिंगण सोहळ्यानंतर वारकरी देहभान विसरून आनंद साजरा करतात. माऊली तुमच्या समोर थेट आपला सखा, सोबती, आपला मायबाप साक्षात विठ्ठल आता उभा राहिला तर तुम्ही काय मागाल? हाच प्रश्न आम्ही वारकऱ्यांना विचारलाय. विठ्ठलाकडची त्यांची मागणी काय यात ऐकूयात आमच्या हेच मागणे आता या विशेष सेगमेंटमधून. आम्ही भगवंताकडे हेच मागणार की भगवंता जन्मोजन्मी आम्हाला अशीच वारी करावी, मिळावी, हीच अपेक्षा भगवंत तुझ्याकडे मागतो. सदा घडो सद्गुरु चरण स्थिर हो, माझे मन सर्वांचे मन स्थिर हो. बस विठू माझा लेकरवाळा, संगे गोपाळांचा मेळा, पुढे चाले ज्ञानेश्वर, मागे मुक्ताई सुंदर. विठ्ठल माझा पिता, रुक्मिणी माझी माता, कुंडलिक माझा बंधू, चंद्रभागा माझी बहीण. आणि एवढ्या वारेकऱ्यांना ना समृद्धाचा भरभराट, सुखाचा दिवस समृद्धाचा भरभराटाचा जावा, एवढंच पांडुरंगापाशी प्रार्थना मागते. पांडुरंगा जग असंच सुखी राहू दे, तुझ्या वारीला असंच भरून येऊ दे. विठ्ठला दुसरं काही नको आम्हाला. मी पांडुरंगाला एकच बोलन, भगवंता पाऊस, पाणी आणि कुठलीही काहीही आमच्या जगावर म्हणजे आपल्या अख्ख्या महाराष्ट्रावर कुठलंही रोगाचं संकट घालू नको. आणि सुखी समाधानानं सगळं हा तुझा परिवार, तुझे मायेचे लेकरं सगळे तुझ्या खाली झाकून राहू दे. की बाबा माझा महाराष्ट्र नाही, संपूर्ण भारतात एवढी झाडांचं जंगल होते, एवढं जंगल होते, आणि माणसाला बुद्धी दे की बाबा ही झाडं न तोडण्याची बुद्धी दे, त्या झाडावर घाव न घालण्याची बुद्धी दे, आणि व्यसनमुक्त माझी वाघे होते. ह्या वाघेने आपण चालतो, नामस्मरण करतो आणि पचापच थुकतो आपण, आणि खाली आपण दगडी मातेच्या पाया पडतो, त्याच जाताना वाघेवरती आपण थुंकतो. ही लाजीवानी गोष्ट आपल्या पंढरीच्या वाघेला शोभत नाही. माऊली व्यसनमुक्त वाघी हीच खरी पंढरीची वाघी झालं पाहिजे. ह्या गोष्टी माझी वारी आहे ही चालू, तो वारी चुकून देऊ नको. हा, आणि सगळ्यांना पाऊस वगैरे पडू दे, शेतकऱ्यांचं धनधान्य पिकू दे सगळ्यांचा, आणि जगत कल्याण झालं पाहिजे सगळ्या लोकांचं. सुख दुःख मानतोय, देवधर्म आम्हाला सगळं पाहू दे. माऊली पांडुरंग इटोबा सगळं पाहू दे आम्हाला, म्हणून पांडुरंग माऊली 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 म्हणत येतोय आम्ही. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. वारी पंढरीची पावर्ड बाय उषा, असोसिएट स्पॉन्सर्स हिरो डेस्टिनी आणि राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड या विशेष कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतोय. पण माऊली न जाता पंढरपुरा अनुभूती येईल वारीची, घर बसल्या उद्याही पहा वारी पंढरीची.